नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू. तर इथे पाहू शकता मी एका वाटीमध्ये गूळ घेतला आहे. तर 100 ग्रॅम गूळ आहे आणि 100 ग्रॅम तीळ आहेत. दोन्हीचे सेमच प्रमाण आहे. तर पहिले आपण तीळ भाजून घेऊया. तर इथे मी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये हे तीळ घालत आहे भाजायसाठी. तर तीळ असे सतत हलवत राहायचं. मंद गॅसवरच भाजायचे आहेत तीळ, अगदी खमंग भाजायचे आहेत. तीळ उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ खाल्ले पाहिजेत. ज्यांना जास्त थंडीचा त्रास होतो त्यांनी तीळ नक्कीच खाल्ले पाहिजेत. त्यामुळे काय होतं, जास्त थंडीचा त्रास होत नाही. तर तिळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं, कॅल्शियम असतं. त्याच्यामुळे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच तिळामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तर असं सतत हलवत राहायचे आहेत तीळ. थोडं जरी दुर्लक्ष केलं तर तीळ करपू शकतात. तर आपण याच्यामध्ये गूळ वापरणार आहोत. तर गुळामुळे काय होतं, आपले हाडं मजबूत होतात. गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि फॉस्फरसही असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपले हाडं बळकट होतात आणि शरीर मजबूत होते. तर तीळ आणि गुळाचे फायदे भरपूर आहेत. त्याच्यामुळे ह्या थंडीमध्ये नक्कीच तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची चिक्की बनवून नक्कीच खाल्ली पाहिजे. तर मी आज तिळगुळाचे लाडू बनवत आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, कोणालाही येऊ शकते. तर इथे तीळ भाजले गेले आहेत, कलर चेंज झाला आहे त्या तिळाचा. तर इथे मी काय करणार आहे, आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी घेणार आहे तीळ. तर इथे मी एक मोठी ताट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हे गरम झालेले तीळ काढते. तर मी असेच थंड होईपर्यंत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहे. तीळ थंड झाले आहेत. तर मी आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घेणार आहे एकदा. तर जास्त बारीक पावडर नाही बनवणार, एकदा फक्त फिरवून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ घालून अजून फिरवून घेणार आहे. तर आता मी फक्त थोडंसं मोठं असं बारीक करून घेणार आहे. तर इथे मी तीळ फिरवून घेतले आहेत मिक्सरमध्ये, जास्त बारीक केले नाहीत. तर याच्यामध्येच आता मी गूळ घालणार आहे. तर गूळ घालून अजून मी बारीक फिरवून घेणार आहे मिक्सर. तर इथे मी तिळगुळ बारीक करून घेतलेला आहे. तर बघा, पूर्ण एकजीव झालेला आहे तीळ आणि गूळ. पटकन लाडू बनवता येतात. तीळ बारीक झालं की ती तेल सोडतं, त्याच्यामुळं हे गूळ आणि तीळ एकजीव झाले आहेत. तर आता ह्याचे लाडू वळून घेणार आहे मी. तर खूप इझी रेसिपी आहे.
तर अशा पद्धतीने पूर्ण लाडू वळून घेणार आहे मी. तर तिळगुळ बारीक करताना मी याच्यामध्ये 2 वेलची घातलेली. वेलचीमुळे टेस्ट आणखी छान येते. तर इथे लाडू बनवून झाले आहेत. तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा की लाडू कसे झाले आहेत ते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.